तर मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवलेली आहे। काँग्रेसने हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान या निकालानं हाणून पाडल्याचं ते म्हणालेले आहेत। काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तर मतांसाठी काँग्रेसनं राष्ट्रीयत्व विकल्याची टीकाही भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे। काँग्रेसच्या विकृत राजकारणाला दिलेली सणसणीत चपराक आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये एक नवीन शब्द आणला होता काँग्रेसने, तो म्हणजे हिंदू दहशतवाद। ज्या सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद शब्द पहिल्यांदा वापरला, त्यांच्याच कन्येनी परवा पार्लमेंटमध्ये सिंदूरला ऑपरेशन सिंदूरला तमाशा शब्द वापरला। यावरून काँग्रेसची मानसिकता कळते। काँग्रेससाठी मुस्लिम वोट बँक आणि त्यांना खुश करण्यासाठी पाकिस्तानच्या अतिरेक्यांची पण काळजी घेणं आणि म्हणून 2008 मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मध्ये भगवा आतंकवाद हा शब्द हिंदूंना बदनाम करण्यासाठी काँग्रेसने चिदंबरमने आणला होता। आजच्या न्यायालयाने त्या निर्णयाने हे सिद्ध झालं आहे की काँग्रेसने स्वतःचा वोट बँकसाठी राष्ट्रीयत्व विकण्याचा पाप केला आहे। न्यायालयानं त्यावेळच्या क्रूर काँग्रेसच्या सरकारला त्याच्या कानफटात ही सनसणीत लगावली। षडयंत्र रचून यांनी RSSचे आमचे नेते, हिंदू धर्माचे काही नेते यांना मुद्दामून यात गोवण्याचा प्रयत्न केला। काय कारण हे आम्ही नाही म्हणत, चौकशी करणारे अधिकारी आणि साक्षीदार म्हणतात की सत्य पीडित होऊ शकतं पण पराजित होत नाही। अंततः सत्याचा विजय झाला।